खरं म्हणजे आज एक महत्त्वाचा दिवस आणि या महत्त्वाच्या दिवशी एक महत्त्वाचा उपक्रम जो आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली NPCBच्या माध्यमातून आपण पूर्ण राज्यामध्ये जे 11 किल्ले ज्यांना युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झालेला आहे अशा या 11 किल्ल्यांवर आपण हा राबवत आहोत। त्यातलाच एक भाग म्हणून आज आपण दापोलीमध्ये सुवर्णदुर्ग किल्ला जो समुद्राच्या मध्ये आहे त्या किल्ल्यावर आपण हा उपक्रम हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे स्वच्छता मोहीम मानाचा मुजरा हटवूया कचरा असा हा उपक्रम आपण या ठिकाणी आपण राबवतोय। त्याचा आज आपण इथे सुवर्णदुर्ग किल्ल्यावर त्याची आज मोहीमची सुरुवात म्हणता येणार नाही, पण ती मोहीम आपण आज तिकडे राबवली। फक्त हा आज शिवजयंती आहे त्या माध्यमातून आपण राबवणार नाही, तर या मोहिमेच्या माध्यमातून हे जे 11 किल्ले आहेत जे युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झाले या प्रत्येक किल्ल्यांवर तिकडचे जे शिवप्रेमी आहेत, शिवभक्त आहेत, या सगळ्यांना आपण सोबत घेऊन त्या किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम असू द्या, त्याचबरोबर पर्यटक जे येतील त्या पर्यटकांना व्यवस्थित ते पर्यटक कुठे पर्यावरणाची हानी होत नाही याची दक्षता घेण्यासाठी आपण शिवप्रेमींना त्यांच्यासोबत एक कोलॅबरेशन म्हणतात आपण ते कोलॅबरेशन केलेलं आहे। त्याचबरोबर जे पर्यटक येणार आहेत त्या पर्यटकांना आपण मंडळाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या बॉटल किल्ल्यांवर नाही गेल्या पाहिजे, त्याच्यासाठी आपण त्यांना तिकडे स्टीलच्या बॉटल सुद्धा देणार आहोत। त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या ज्या आपल्या राज्यामध्ये 100% बॅन आहेत त्या थांबवण्यासाठी आपण कापडी पिशव्या सुद्धा मंडळाच्या माध्यमातून त्यांना देणार आहोत। आपण अनेक वेळेला प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल वरती का जातात ते वरती पाण्याची सोय नसते, म्हणून आपण पुरातत्व विभाग त्यांच्या परवानगीने आपण प्रत्येक ह्या 11 किल्ल्यांवर एक RO फिल्टर मशीन सुद्धा NPCBच्या माध्यमातून लावणार आहोत। त्याचबरोबर आता आपण हळणे गाव म्हटलं तर काही सुवर्णदुर्ग किल्ला हळणे गावामध्ये आहे, तर तिकडच्या ग्रामपंचायतीची आपण कोऑर्डिनेट करून जो काही घनकचरा त्या किल्ल्याच्या अवतीभोवती जो तयार होईल त्या हळणे गावाच्या ग्रामपंचायतीची आपण संलग्न तो घनकचरा व्यवस्थापन कशी करायची याची सुद्धा यंत्रणा आपण NPCBच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतीने हळणेचं उदाहरण दिलं, अशी जे किल्ले आहेत ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतात त्यांच्यासोबत आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत। असे एक आय थिंक 11 उपक्रम आपण ह्या उपक्रमाच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांवर राबवणार आहोत। पण खरोखरच मी शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानेन की ही त्यांची कल्पना की जसंच हेरिटेज स्ट्रक्चर प्राप्त झालं त्यांनी मला लगेच फोन केला, अरे सिद्धे तुझ्याकडे NPCB आहे, तू काहीतरी कर, आपण हे गड किल्ले एकदम स्वच्छ केले पाहिजे। आणि त्याच्यानंतर आम्ही आणि आमची टीम सगळी कामाला लागली आणि खरोखरच जे त्याचं जे अनावरण झालं तेही बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 23 जानेवारीला आपण त्याचं अनावरण केलेलं आहे शिंदे साहेबांच्या हस्ते। आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्यांनाही फार अभिमान वाटला की आपण हे गडकिल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम NPCBच्या माध्यमातून आपण राबवतो। त्या ठिकाणी कापडी पिशव्या RO मशीन ही पुरातत्व विभाग शेवटी किल्ल्यावर तुम्हाला काही करायचं असेल त्यांची परवानगी लागते, तर त्यांची परवानगी आम्ही ऑलरेडी त्याला विचारलेलं आहे, जी तिथे जशी परवानगी भेटत जाईल तसे RO मशीन लागतील। आणि ह्या कापडी पिशव्या असतील, ह्या स्टीलच्या बॉटल असतील, तिकडचे जे शिवप्रतिष्ठान आहे त्या जिल्ह्यात त्या किल्ल्यातले त्यांच्याशी ऑलरेडी आमचा एक करार झालेला आहे, त्याला आम्ही मानधन सुद्धा देणार आहोत आणि ते तिकडे स्वच्छता मोहीम ते राबवणार आहेत। त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी ऑलरेडी तिकडे सुरुवात केलेली आहे।